माझ्या पायावर नाक घासून माझी माफी मागायची, एवढंच. मी लगेच तक्रार मागे घेईन. काय वाटलं तुम्हाला माझी प्रतिष्ठा धुळीत मिसळून मला संपवून टाकाल तुम्ही? हा घ्या प्रसाद. सगळ्या देवांना साकडं घालून आले. देव नक्की आपल्याला या कठीण परिस्थितीतून बाहेर काढेल. अलका, मला सगळं कळतंय. तुझ्या मनाच्या समाधानासाठी तुला जे हवं ते तू कर, पण या भैरवीचा बंदोबस्त करायला आपल्याला देवाची गरज नाही. त्यासाठी आपला देवा आणि हा जगन्नाथ हे दोघच पुरेत. होय हो, माझा पूर्ण विश्वास आहे तुम्हा दोघांवर. पण तुम्ही काही कमी प्रयत्न केलेत का? तरीही काहीही हालचाल झालेली नाही. तुम्ही एवढा त्या भैरवीकडे जाऊन आलात, तिला समजावून आलात, पण तिने काही नोटीस मागे घेतलेली नाही. घेणार नोटीस मागे घेणार. अलका, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. शत्रूचा पराभव करायचा असेल ना, तर तो ज्या दिशेने विचार करतोय त्याच्या विरुद्ध दिशेने विचार करायला शिक. कधीही पराभव होणार नाही. म्हणजे मला काही कळलं नाही, नेमकं काय करायचं मनात आहे तुमच्या? अहो, आणि त्या भैरवीचं काय? तिची चक्र आधीच फिरली आहेत, आता आणखीन काय बिघडवणार आहोत तिचं? ज्या बदनामीला ती अनेक वर्ष घाबरत होती ती तर आधीच झालीये. त्यामुळे तिला ना कशाची भीती उरलेली नाहीये. जे काही गमवायचं होतं ते तिने स्वतःच्या हाताने गमावलंय. आता काहीच उरलेलं नाही तिच्याकडे. धीर धर अलका, धीर धर. त्या भैरवीला तिची चूक कळणार. आता तिला कळेल तिनं कोणाशी पंगा घेतलाय. या जगन्नाथच्या वाटेला जाऊन खूप मोठी चूक केली आहे तिनं, खूप मोठी. देवा, बारीक लक्ष ठेवा. माई, अहो म्हणजे तुमचं काम ना असं असं होतच आलं होतं, पण झालंच होतं म्हणजे? काय झालं माई, मी ना गोड गोड बोलून त्या ताराला आपल्या बाजूने वळवून घेतलंच होतं. अहो, ती येणार बी होती माझ्यासोबत, म्हणजे असा हात धरून निघणार. तेवढ्यात तुमचे ते टुमंतराव, अहो तुमचे हजबंड ते टपकले ना तिथं. सुमंत हा का आलाय आमच्या आयुष्यात परत? बरा गेला होता ना. मला ना वाटलंच होतं की हा माझ्या आयुष्यात राहिला ना तर माझ्यावर ही वेळ कधी ना कधी येईलच. हा असंच काही ना काही करेल वाटलंच होतं मला. म्हणूनच हा जेव्हा निघून गेला तेव्हा मी याला थांबवलं नाही, पण तरी आला हा परत. माझ्याच मागच्या जन्माचं काहीतरी पाप असेल म्हणून हा पुन्हा आलाय माझ्या आयुष्यात. आणि नुसता आला नाहीये, आला तर आला. अच्छा, ताराला माझ्यापासून लांब घेऊन गेला. अगदी खरंय माई तुमचं. अहो, काय जादू केली त्या माणसानं तारावर काय माहित. त्याच्याच बाजूने बोलत होती बाई. तुम्हाला सांगते, नक्कीच तुमच्या विरुद्ध कान भरत असणार तो तिचे. हा, भडकवत असणार तुमच्या विरुद्ध. तरी माई, अहो किती प्रयत्न केला माहितीये मी. त्या पोरीला किती आटापिटा करून सांगत होते मी की बाई बघ, अगं बिनबापाची वाढवली ग तुला या बाईनं, तुझ्या मम्मानं. एवढीशी होती, तळ हाताच्या फोडासारखं जपलंय आयुष्यभर तुला. तुला कपडे दिले, तुला शिक्षण दिलं, तुला खाणं पिणं दिलं, डोक्यावर छप्पर दिलं. हे सगळं सगळं बाप नसताना केलं तुझ्या मम्मानं. हा, तुझा अपमान बघवत नाही म्हणून करते ग सगळं मम्मा. पण नाही, एवढा टपकला ना तुमचा तो हसबंड. सगळ्या प्रयत्नांवर पाणी टाकलं बाई माझ्या आणि घेतलं ताराला खेचून स्वतःच्या बाजूने. ठीक आहे ना, एक प्रयत्न हुकला म्हणून काय झालं? आपण प्रयत्न करत राहायचं सतत. जयंती रात्र वैऱ्याची आहे, कारण आता आपला सामना कुणा एकाशी नाहीये, अख्ख्या लांडग्यांच्या फौजेशी आहे. कळतंय ना? या सगळ्या भेकड लांडग्यांनी एकत्र येऊन या वाघिणीला घेरलंय काय? ठीक आहे,
मग ही जखमी वाघीण पण दाखवून देईल की यांची लायकी काय आहे. खरंय माई तुमचं. लय डेंजर माणसं आहेत बाई ही. मी तर विचारच करते, सकाळी उठल्यावर किती बदाम खात असतील हो हे लोक. हा, तुमच्यापेक्षा भन्नाट डोकं चालतो हो यांचं. पण काही बी म्हणा, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. आपण 2च वाघिणी होतात इथं, त्यामुळं आपल्याला आपल्या मागं असा कळप उभा करावा लागल. फौज तयार करावीच लागल माणसांची. बरोबर आहे. ऐश्वर्या, ऐश्वर्या. काय झालं? ऐश्वर्याचा कॉल होता का? हा, अगं त्या माणसाला ऐश्वर्याला शोधायला सांगितलं मी, तर त्याला नावच ऐकू आहे ना, म्हणून म्हटलं ऐश्वर्या ऐश्वर्या. वहिनी, तुम्ही ज्यूस का नाही प्यायलात? मी फ्रीज मध्ये बघितलं तसंच आहे अजून. अगं आज इच्छा नव्हती ज्यूस प्यायची, पण फळं खाल्ली आहेत मी. बरं ठीक आहे. ह्या दिवसात बाळाला काय हवंय काय नकोय ते आपण सगळं करूयात. करूयात. वहिनी, काय झालं? तुम्ही शांत शांत वाटताय. तब्येत ठीक आहे ना तुमची? तब्येत ठीक आहे. मग काय झालंय? कसला विचार करताय? सावली, का कुणास ठाऊक, राजकुमार घरी परत आल्यानंतर आज पहिल्यांदा मला असं वाटलं ते माझ्याशी खोटं बोलले. काय? असं का वाटतंय तुम्हाला? ते काही बोलले का? बोलायला कशाला पाहिजे, त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. पण मग असं काय खोटं बोलले ते तुमच्याशी? ते ना फोनवर कोणाशी तरी बोलत होते. मी अचानक गेले रूममध्ये तर मी ना त्यांच्या तोंडून ऐश्वर्याचं नाव ऐकलं. फोन झाल्यावर त्यांना विचारलं तर म्हणाले ऐश्वर्याला शोधायला जो माणूस पाठवलाय ना त्याच्याशी बोलत होतो. मग वहिनी तसंच असू शकतं ना. म्हणजे शिवाय तिलोत्तमा मॅडमने राजकुमार सरांना ऐश्वर्या मॅडमना शोधण्याची जबाबदारी दिलीच आहे. मग त्याबद्दल बोलत असतील ते. त्यांच्या ओळखी वापरून ऐश्वर्या मॅडमना शोधण्याचा प्रयत्न करत असतील ते. सावली, तुझं अगदी बरोबर आहे. ते त्यांचं कामच करत असतील, पण ते ज्या पद्धतीने फोनवर बोलत होते ना, मला असं वाटलं की ते ऐश्वर्याशीच बोलत होते, त्या माणसाशी नाही. काय? वहिनी हे बघा, तुम्ही आधी नीट खात्री करून घ्या. राजकुमार सर आता सुधारलेत आणि आत्ता जर तुम्ही त्यांच्यावर अविश्वास दाखवलात तर त्यांना ते नाही आवडणार. आणि मला तरी असं वाटतं की जर ते खरंच ऐश्वर्या मॅडम सोबत बोलत असते तर तुमच्यापासून का लपवलं असतं? तुम्हाला सांगितलं असतं की. बरोबर आहे तुझं. मी त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा, पण ते ज्या पद्धतीने फोनवर बोलले ना आणि मी त्यांच्या तोंडून ऐश्वर्याचं नाव ऐकलं म्हणून बहुतेक माझा गैरसमज झाला असेल. असू शकतं, पण आता तो गैरसमज डोक्यातून काढून टाका. आता तारा मॅडमचाही माझ्याबद्दल झालेला खूप मोठा गैरसमज मला लवकरात लवकर दूर करायचा आहे. सावली, मग आपण आजच तिला भेटायला जाऊया ना. नाही म्हणजे माझीही भेट होईल आणि तुमचंही बोलणं होईल. चालेल, आपण दुपारीच जाऊयात. पण त्याआधी राजकुमार सरांबद्दलची शंका डोक्यातून काढून टाका. काढून टाकली. तू सांगितलंयस ना, आता माझ्या मनात त्यांच्याबद्दल कुठलीही शंका नाही. कारण मला माहिती आहे माझ्यापेक्षा माणसांची पारख तुला जास्त आहे.